रायझिंग स्टार खांडच आणि शिवशंभो आडावले या दोन संघांमध्ये चालू होणारा सामना. शिवशंभो रायझिंग स्टार खांडच आणि या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. सलामीला आलेले फलंदाज प्रेमानी तेजस. चालू करायचा सामना. नक्कीच पंच इथे सामना चालू होत असल्याचा इशारा करताना पाहिजे. सलामीचा गोलंदाज असेल तो जयदीप, स्ट्राईक एंडवर असेल तो प्रेम. बघूया किती प्रेमाने फटके मारतो आणि इथे आपल्या संघाला कुठल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवतो बघावं लागेल. प्रेम आणि तेजस सलामीचे फलंदाज. जयदीप नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा काहीसा खेळाडू. पहिला चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला चेंडू, चांगला असा फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू जज करेल आणि फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. नक्कीच खूपच सुंदर अशी बॉलिंग ऍक्शन आपल्याला पहिल्या चेंडूवर दिसली. इथे जयदीपची 1 चेंडू आणि 2 धावा. दरम्यान अवांतर धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धाव संख्या झाली ती 3. 1 चेंडू 3 धावा. दरम्यान पुढचा चेंडू खूपच सुंदर बॉलिंग ऍक्शन आणि तसाच आखूळ असा टप्पा पण बघतोय इथे गोलंदाज जयदीपचा. नक्कीच खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू फलंदाजाला काहीच थांबवून ठेवलं इथे जयदीपने. नक्कीच इथे गोलंदाजी का घेतली, कारण जयदीप सारखा चांगला गोलंदाज आपल्याकडे हे संघाच्या संघ कर्णधाराने दाखवून दिले. दरम्यान इथे काहीशी चूक होते बघतो इथे पंचांचा अवांतर धावेचा इशारा. जयदीपचा पुढचा चेंडू पुन्हा इथे काहीसा फलंदाज बीट होतोय. नक्कीच इथे वेगामध्ये परिवर्तन करताना इथे फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे, चेंडू राहतोय. निर्धाव धाव संख्या स्थिरावली ती 4 या धाव संख्येवर. 3 चेंडू आणि 4 धावा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय. नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा जयदीप. समोर फलंदाज आहे प्रेम. प्रेमाने आता फटके खेळावे लागतील. नक्कीच आता प्रेम दाखवून चालणार नाही. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते. 1 चेंडू चांगला टाकला जातोय तर नंतर पुन्हा एकदा अवांतर धाव दिली जाते. असंच काहीसं समीकरण इथे जयदीपकडून दिसतंय. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांनी 3 अतिरिक्त धावा खर्च केलेल्या आपण इथे बघितल्या आहेत. पहिल्या चेंडूवर बॅटच्या माध्यमातून मिळालेल्या 2 धावा, अशा प्रकारे 5 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा चेंडूनी चांगली उसळी घेतली होती परंतु पंचांनी इथे निर्धाव चेंडूचा इशारा केलेला आहे. नक्कीच पंचांशी वाद घालायचा नाहीये. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय परंतु मध्ये मध्ये दिशा भरकटली जाते. तिथे धावा खर्च होत आहेत. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा वेगवान चेंडू होता परंतु पुन्हा एकदा दिशा भरकटते. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करण्यामध्ये यश प्राप्त करतोय परंतु दिशा एकसारखी ठेवण्यामध्ये त्याला यश प्राप्त होत नाहीये. असं या जयदीपला नक्कीच आतापर्यंत धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धाव संख्या झाली होती पुन्हा एकदा 6.
नक्कीच आता राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यामध्ये यश प्राप्त करतोय का बघावं लागेल. 45 नंबरची जर्सी घालून जयदीप आणि ते काही वेळ हवेमध्ये असलेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून जोपर्यंत लॉंग ऑनचा खेळाडू येतोय, चेंडू हातात घेतोय, पुन्हा फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव. 5 चेंडू, धाव संख्या झाली ती 7. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जयदीप. सामन्याला जास्त थांबवायचं नाहीये, पंचांनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करताना आपण इथे बघतोय यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण सजवताना. खूपच सुंदर असा एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8. डान्सिंगचा रेमो तो फेमस आहे. आता हा क्रिकेटचा रेमो काय करतो आपल्याला इथे बघावं लागेल. क्रिकेटचा रेमो आलाय दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. समोर असेल तेजस. तेजस समोर टाकलेला पहिला चेंडू, बॅटची नक्की कोणत्या प्रकारचा शॉट होता. पूर्ण गोल फिरून बॅट फिरून झाल्यानंतर शेवटला बॅटची कडा घेतली होती. खूपच सुंदर. नक्कीच जर व्हिडिओ नक्कीच व्हायरल होणार, नक्कीच यामध्ये काही संशय नाही. बघतोय आपण इथे दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मिळालेल्या या 2 धावा. धाव संख्येमध्ये 2 ने वाढ होताना धाव संख्या झाली ती 10. स्लोवर वनचा चेंडू होता. नक्कीच बघतोय आपण दुसरा चेंडू घेऊन रेमो आणि इथे पुन्हा एकदा गतीने फलंदाजाला काहीस अडकवलं होतं. इथे दरम्यान पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न होता, परंतु तेजस कडून काहीशी चूक होते. कारण प्रेमने पूर्ण 2 धावांपर्यंत पोहोचला होता, परंतु तेजस काहीसा नॉन स्ट्राईक एंडवर थांबवून परतवून लावलंय प्रेमला. बघतोय कारण जयदीपने गोलंदाजी करताना 4 अवांतर धावा खर्च केल्या होत्या. इथे रेमो सुद्धा आता पहिली अवांतर धावा खर्च करतोय. इथे फलंदाज या चुकीच्या गोलंदाजीचा कोणताही फायदा उचलताना आपण इथे बघत नाहीये. धाव संख्या स्थिरावली आहे ती 12 या धाव संख्येवर. ते बघतोय चांगला असा फटका खेळ, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाचा करावा कौतुक, कारण त्याने अवघी खूप सुंदर असा डिस्टन्स कव्हर करून सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना आपण इथे बघितलं. अवघी 1 धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वाढताना धाव संख्या झाली ती 13. या संपूर्ण दिवसभरातील सामन्यांमध्ये ही नक्की सगळ्यात कमी धावगती असेल, कारण इथे आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या झाली ती अवघी 13. आतापर्यंत एकही सामना असा झालेला नाही का त्याच्यामध्ये 25 धावांपेक्षा कमी धावसंख्या असेल, परंतु इथे या सामन्यामध्ये असं काहीच चित्र दिसते, कारण अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि ते बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. नक्की क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु जज करू शकत नाहीये. इथे हाताने टप्पा तर घेतला होता, परंतु दुसरा क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे पोहोचू शकला नाहीये. आणि धाव संख्येमध्ये 2 ने वाढ होताना धाव संख्या होते ती 15. खूपच सुंदर चांगला डिस्टन्स कव्हर केला होता इथे क्षेत्ररक्षकाने, परंतु झेल काही घेता आलेला नाहीये. आणि गोलंदाज नाराज होताना क्षेत्ररक्षकाकडे
नक्कीच खूपच सुंदर असा प्रयत्न म्हणावा लागेल. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना 1 षटक 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 बिनगडी बाद. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन रेमो आणि ते पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर जसा फटका खेळला गेला होता तसाच काहीसा फटका होता, परंतु इथे कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 15. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पहिल्यांदाच रायझिंग स्टार खांडज या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजीचा निर्णय कसा यशस्वी केला आहे हे जयदीप आणि रेमोने दाखवून दिलंय. आता शेवटचं षटक घेऊन आलाय तो निलेश याला यश प्राप्त करून देतोय का आपल्याला बघावं लागेल. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये, परंतु आपण इथे बघतोय धाव संख्या पण उभारली जात नाहीये, मोठे फटके खेळता येत नाहीये, चांगले असा टप्पा ठेवला जातोय गोलंदाजांकडून. अवांतरच्या स्वरूपात खूप मोठ्या धावा खर्च झाल्या आहेत, परंतु बॅटच्या माध्यमातून कोणतीही धाव येत नाहीये. इथे पुन्हा एकदा बघतोय आपण काहीशी चूक होते आणि इथे पुन्हा एकदा तेजससाठी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय तो प्रेमाने आउट झालेला तो हा प्रेम बघतोय आपण. नक्कीच अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोणता फलंदाज येतो, कोणता फलंदाज मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतो बघावा लागेल. कल्पेश आणि इथे बघतोय आपण पुन्हा एकदा तेजसने बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव राहतोय. 3 चेंडूंमध्ये अजून एकही धाव खर्च केलेली नाहीये. निलेशने खूपच सुंदर गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांकडून आतापर्यंत झालेली आपण बघितली. जयदीपने सुद्धा खूपच सुंदर षटक टाकताना 8 धावांमध्ये आपलं षटक संपवलं. नंतर आलेल्या रेमोने 7 धावांमध्ये आपलं षटक संपवलं. आता येतोय तो निलेश. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 4थ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्यामध्ये यश प्राप्त केले ते तेजसने. नक्कीच या 6 धावांमुळे धाव संख्येला थोडीशी गती मिळते. धाव संख्या होते 20 पार 21. नक्कीच 20च्या पुढे धाव संख्या गेलेली आहे. अजून 2 मोठे फटके चांगले खेळाल तर नक्कीच तुमच्या गोलंदाजांना काहीतरी कामगिरी करण्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करून देऊ शकाल. असेच काहीच समीकरण या मैदानामध्ये दिसत आहे. तेजसचा पाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये भिरकावलाय. पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुढच्या 2 चेंडूंवर सलग 2 षटकार ठोकलेत. नक्कीच यासाठी प्रेमाने विकेट सॅक्रिफाईस केली होती आपली आणि तेजसला फलंदाजी मार्कवर बोलवलं होतं आणि तेजसने दाखवून दिलंय मी कसा तेजस्वी खेळू शकतो. या तेजस्वीपणानेच खेळून दाखवताना त्याने सलग 2 षटकार ठोकलेत. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय तो तेजस. आणि तेजस साठी टाकलेला शेवटचा चेंडू दिशा भरकटते. गोलंदाजावर दबाव निर्माण केला जातोय. दिशा भरकटली. अवांतरच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. धाव संख्या होते ती 28-28.
नक्की शेवटचा चेंडू चांगला असा फटका फुलटॉसचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत जज करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि यशस्वीरित्या 3 धावा पूर्ण. नक्कीच इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथं मैदानावर बघायला मिळाली. 4 धावा पूर्ण झालेल्या आपण इथे बघतोय आणि 5व्या धावेमध्ये धाव बाद होतोय तो फलंदाज कल्पेश. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण तेजस आणि कल्पेश मध्ये बघितले. धावून 4 धावा पूर्ण केल्यात आणि चौकार लगावलाय. नक्कीच धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 32. 32 जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान असेल. नक्कीच खूपच सुंदर फलंदाजी तेजस कडून बघायला मिळाली. प्रेमने अनेक चेंडू डॉट खाल्ले परंतु नंतर आपली विकेट सॅक्रिफाईस केली आणि तेजसला फलंदाजी मार्कवर बोलवलं. तेजसने सुद्धा सलग 2 षटकार टोकून चांगली फलंदाजी दाखवून दिली. जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान असताना बघावं लागेल खांडज या संघाकडून कोण येत आहे फलंदाजीसाठी. पंचांना विनंती असेल का सामन्याला सुरुवात लवकर चालू करायची आहे. अनेक सामने बाकी आहेत. सामन्याला सुरुवात होते. 33 धावांचं समीकरण असताना सरासरी 11ची राखावी लागेल. या 11ची सरासरी राखण्यासाठी अवी आणि रेमो मैदानात उतरलेत. गोलंदाजी मार्कवर अनिकेत आणि पहिला चेंडू खूप सुंदररित्या टाकलेला चेंडू फलंदाजाला काहीसा समजलं जाऊन चेंडू विसावतो यष्टीरक्षक तेजसच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव. जशी कामगिरी जयदीप आणि रेमोनी आपल्या संघासाठी केली होती तशीच काहीशी कामगिरी ते निलेशला अनिकेतला या सामन्यामध्ये करावी लागेल. गोलंदाजी माध्यमातून नक्कीच इथे गोलंदाजी पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हलक्या हाताने समोरच्या दिशेला टोलावलाय आणि तोपर्यंत एक चोरटी धावसंख्येला 1 ने सुरुवात. धावसंख्या होते 2 चेंडू 1 धाव.
दरम्यान षटकातील तिसरा चेंडू चांगला असा फटका खेळलेला आहे आणि तो जाऊन चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येला 2 ने धावगती मिळताना धावसंख्या होते ती 3. 3 चेंडू 3 धावा. इथे खूप सुंदर धाव बघायला मिळाली. आपल्या नक्कीच इथे आपल्याला गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. बॅटची कडा घेऊन चेंडू खालीच राहतोय आणि कोणतेही धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये फलंदाजांना. धावसंख्या स्थिरावली ती 4 चेंडू 3 या धावसंख्येवर. खूपच सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. जशी जयदीप रेमोनी मागील इनिंगमध्ये जशी गोलंदाजी केली त्याच गोलंदाजी ॲक्शनने नक्कीच इथे खूप सुंदर. इथे बॅट फिरवली जाते. वेगामध्ये परिवर्तन केलं जात आहे. वेगामध्ये वेगेचा अंदाज घेता येत नाहीये फलंदाजाला आणि फलंदाजाला थांबवून ठेवलं इथे अनिकेतने. अशीच गोलंदाजी करावी लागेल. 11ची सरासरी राखायची होती परंतु इथे निर्धाव चेंडू ठेवलाय. आतापर्यंत 5 चेंडूंची सांगता झाल्यानंतर अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत अनिकेतने. एक मोठा फटका खेळावा लागेल. आपल्या संघाला पुनरागमन करून द्यावं लागेल आणि ते बघतोय पुन्हा एकदा षटक संपतंय आणि इथे गोलंदाजाने फलंदाजाला पूर्णपणे इथे थांबवून ठेवलं होतं. पहिल्या षटकाचं खूपच सुंदर असं विश्लेषण करायचं झालं तर खूपच सुंदर असं षटक टाकलंय अनिकेतने. रेमोला पूर्णपणे थांबवून ठेवलंय. रेमोने दुसऱ्या फलंदाजासमोर गोलंदाजी करताना समोरच्या फलंदाजाला थांबवून ठेवलं होतं तसंच काहीसं थांबवून ठेवलं इथे. निखिल सकपाळ यांना विनंती असेल की मागील सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार विनोद यांना देण्याची विनंती करतो. दुसरं षटक घेऊन येतोय आयुष. आयुषला सुद्धा अनिकेत सारखीच कामगिरी करावी लागेल कारण इथे पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत अनिकेतने आणि धावांचं समीकरण आता झालंय 12 चेंडू 30 धावा. आणि इथे बुलडॉगचा चेंडू आपण इथे बघितला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पण प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. खेळाडू इथे क्षेत्ररक्षक फंबल होतोय. तोपर्यंत 2 धावा 1 चेंडू 2 धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 5. आयुष आपल्या षटकातील दुसरा चेंडू चांगला असा फटका सजवलाय गगनचुंबी षटकार. ओम कृष्ण ॲव्हेन्यूला सलामी देताना हा गेलेला हा चांगला असा फटका षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 11. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खूपच सुंदर असा फटका फटकावला होता. आवी याने नक्कीच पहिल्या षटकाची भरपाई करून देतोय तो आवी इथे आपल्याला. चांगला असा चेंडू खूपच सुंदररित्या बघतोय आपण इथे. फलंदाजाला काहीच थांबवून ठेवलं होतं. काही पुढे मागे काहीच हालचाल करू न देणारा हा चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टांचा वेध घेण्यापासून थोडासा बचावलेला हा चेंडू. खूपच सुंदर असा चेंडू. नक्कीच यामुळे धावसंख्या स्थिरावली ती 11 या धावसंख्येवर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. दरम्यान षटकातील 4था चेंडू घेऊन आयुष आणि आयुष नेटो नक्कीच इथे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतो का बघावं लागेल. आणि खूपच सुंदर कॉट बिहाइंड विकेट. नक्कीच इथे बघतोय आपण खूपच सुंदर असा झेल सुद्धा घेतलाय. नक्कीच दाखवून दिलंय जर तू एक मोठा फटका खेळतो तर नक्कीच पुढच्या चेंडूवर मी तुला बाद सुद्धा करू शकतो. नक्कीच इथे दाखवून दिलाय आयुषने. चांगली अशी गोलंदाजी आयुषकडून. धाव संख्या स्थिरावली ती 11 या धाव संख्येवर आणि पहिला गडी होतोय तो बाद.
वेगामध्ये परिवर्तन करून दाखवताना खूपच सुंदर असा चेंडू टाकताना आयुषने गडी बाद केलाय खूपच. याचा आता दरम्यान नवीन फलंदाज आलाय तो निलेश. निलेश आपल्या संघाला जिंकवण्यासाठी मोठे फटके खेळतोय का एकेरी दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वाढती ठेवतोय बघावी लागेल. दरम्यानच्या काळामध्ये एक धावसंख्या पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथे थ्रो मध्ये चूक होते आणि थ्रोच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय फलंदाजांकडून. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होताना धावसंख्या होती ती 14. शेवटचा चेंडू शिल्लक. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आयुषची सुद्धा जरी धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्या असतील 11 तरी एक महत्वाचा आवीच्या स्वरूपातील गडी गारद सुद्धा त्यांनी केलेला आहे. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. इथे वेगामध्ये परिवर्तन आणि ते षटक समाप्ती होते. खूपच सुंदर असं षटक. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. शेवटचं षटक घेऊन येतोय तो अजिंक्य. 19 धावांची गरज असताना अजिंक्य काय करतोय बघावं लागेल. आणि पहिला चेंडू खूपच सुंदर टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. इथे बघतोय इथे गोलंदाजाकडून होते चूक. एक चोरटी धाव घेतली जाते बायच्या स्वरूपामध्ये. नक्कीच तेजसच्या शेवटच्या षटकामधील जे 2 षटकार होते त्याचा दबाव इथे कुठेतरी निर्माण झाला होता आणि त्या दबावाचे पुरेपूर काळजी घेतोय आता गोलंदाज अजिंक्य. इथे थोडीशी चूक होते. चेंडू कुठेतरी आपटला जातोय आणि चेंडू जाऊन पंच इशारा करतायत का अवांतर धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 16. तर जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. जसे तेजसने शेवटच्या षटकात 2 मोठे फटके खेळले होते तसे 2 फटके इथे रेमो खेळतो का बघावं लागेल. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बघूया जातोय का 4 धावांसाठी चौका. नक्कीच इथे खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय अनिकेतने. नक्कीच अनिकेतचं करावं तेवढं कौतुक कमी. इथे आपल्या संघासाठी ती 2 धावा वाचवताना आपण इथे बघितलंय. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण इथे बघितलं. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 18. 4 चेंडू 15 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने चांगली अशी उचळी घेऊन चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता 3 चेंडू 15 धावा. प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका खेळावाच लागेल तेव्हा कुठे आपण सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता. इथे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. जयदीपने अवघ्या 4 धावांमध्ये 8 धावांमध्ये आपलं षटक संपवलं होतं आणि इथे बघतोय होतोय फलंदाज बाद. अजिंक्यची सुद्धा चांगली अशी गोलंदाजी. नक्कीच या अगोदरच्या सामन्यांमध्ये आपल्याला असं वाटत होतं की हा फलंदाजी पिच आहे फलंदाजी मैदान आहे परंतु या सामन्यामध्ये दाखवून दिलं गोलंदाजांनी. चांगला असा टप्पा ठेवला. चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच हे गोलंदाजीचं सुद्धा मैदान आहे. कारण जयदीपने आपलं षटक संपवलं होतं 8 धावांमध्ये. रेमोने आपलं षटक संपवलं होतं 7 धावांमध्ये. इथे नंतर अपोजिटचे गोलंदाज आले अनिकेत. अनिकेतने अवघ आपलं षटक संपवलं होतं 3 धावांमध्ये. नंतर आलेल्या आयुषने सुद्धा चांगली अशी गोलंदाजी करताना 11 धावांमध्ये आपलं षटक संपवलं आणि आता अजिंक्य सुद्धा चांगली अशी गोलंदाजी करताना पण इथे बघतोय पुन्हा एकदा काहीसा चेंडू आपटण्याचा प्रयत्न होता आणि तो पंच दाखवताय दिशा भरकटते तुझी. जमिनीला समांतर हात करून पंच इशारा करतायत ही असेल अवांतर धाव. आता 2 चेंडू 14 धावांची गरज. आणि इथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या दिशेला आणि इथे फलंदाज पुन्हा होतोय धावबाद. चेंडू हा सामना हा पूर्णपणे
शिवशंभो आडवले या संघाने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आपल्याला इथं दिसत आहे. षटकातील शेवटचा चेंडू आणि ते जातोय चेंडू मागच्या दिशेला. बघूया किती धावा धावतायत. एक धाव अवांतरच्या स्वरूपात या अतिरिक्त 2 धावा. धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 22. एक चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू त्याच्यावर चांगला असा फटका. नक्कीच तिथे कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि शिवशंभो आडवले या संघाने नक्कीच हा सामना विजयी झालेला आहे. रायझिंग स्टार आपण या या सामन्यांमध्ये नक्कीच इथे प्रतिनिधित्व केलं. आपल्या सुद्धा मनपूर्वक आभार.